चला सामन्याला सुरुवात होते मित्रांनो। एक धाव धावपलकावरती लागली, एक गडी बाद, एक धाव। एक वर एक अशी ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सुंदररित्या चेंडू पाहायला मिळतोय, हलक्या हाताने स्टेअर केलंय त्या चेंडूवरती। अजून एक धाव धावपलकावरती लागली, 2 धावा धावपलकावरती लागल्यात। शिवम गोलंदाजीसाठी संघाचा कर्णधार सुंदररित्या कामगिरी करतोय। पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर प्रसाद कर्वे या मोठ्या फलंदाजाला बाद केलं मित्रांनो। डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये पकडला गेला। पहिल्या सामन्यामध्ये जर विचार केला प्रसाद कर्वे याचा तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला, अर्धशतक झलकावलं आणि मात्र 2 गड्यांना सुद्धा बाद केलं। परंतु तो आता मात्र पहिल्या मॅचचा हिरो 0 वरती बाद झाला आणि मात्र सिंगलवर भर दिला जातोय VK11 संघाकडून। अद्यापपर्यंत 3 धावा धावपलकावरती लागल्यात। सुंदररित्या एकेरीच्या मदतीने 3 धावा धावपलकावरती लागल्यात। काहीसं पॉवर प्लेचं षटक आहे, परंतु काहीशी गॅप शोधतायत, परंतु ती काहीशी गॅप मिळत नाही आहे। चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते चामुंडा देवी प्रसन्न या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय। पप्प्या दलवींचा हा संघ मालक पप्प्या दलवी आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा गडी बाद होण्याची संधी, सुवर्ण संधी आणि मात्र संधीचं सोनं झालंय। दुसरा गडी रोहित येतोय नवीन फलंदाज। सुंदररित्या शिवमने अद्यापपर्यंत 2 गड्यांना बाद करून 3च धावा खर्च केल्यात। काय सुंदररित्या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कंजूसभरी गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते। चामुंडा देवी संघाचा हा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय शिवम। चांगल्यारित्या 10-12 पावलांचा रनअप आणि चांगल्या रिदममध्ये चांगली हॅम ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय रेव्हर्स एंड कडून। यावेळेचा चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलंय, तिथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। त्या चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय, तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्या। तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये कारण की 2 गडी आधीच आपल्या तंबूच्या आश्रयाला परत गेलेत आणि मात्र इथे होते षटकाची समाप्ती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 5 धावा धावपलकावरती। पाच षटकांचा सामना आहे मित्रांनो। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा झाल्यात आणि 2 गडी बाद झालेत। प्रामुख्याचे 2 फलंदाज होते ते मात्र तंबूच्या आश्रयाला परत गेले। पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अनिकेतच्या बॅटमधून 3 षटकार पाहिले आणि प्रसाद कर्वे याच्याकडून अर्धशतक। तर बघूया ते 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र मिडल ऑर्डरवर सर्व काहीशी दारमदार आपल्याला पाहायला मिळते। तर बघूया हा दमकम मिडल ऑर्डर कशा प्रकारे पार करतोय आपल्या संघासाठी। VK11 संघासाठी हे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर बघूया षटक क्रमांक 2च्या मोर्चावरती आपण पाहतोय अभिषेक डेरे राईट आर्म राउंड विकेटचा मारा पाहायला मिळतोय। पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती धिरकावून दिलाय, मेगा सिक्स, सुपर सिक्स षटकार। अभिषेक डेरेच्या पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने स्लॅग स्वीप केला आणि तो सरळ धिरकावून दिला 6 धावांसाठी।
स्क्वेअरलेगच्या डोक्यावरती धिरकावून दिला मित्रांनो. सुंदररित्या कामगिरी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळाली. सिद्धेशच्या बॅट मधून एक उत्तुंग असा फटका पाहायला मिळाला. षटकार आणि धावपलकावरती धावा लागल्या मित्रांनो. 11 धावा. चांगली अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये काहीस जखडून ठेवलेलं शिवम याने 5 धावा खर्च करून 2 गड्यांना बाद केलं, परंतु अभिषेक डेरे पहिल्या चेंडूवरती काहीसा षटकार खाऊन बसलाय, षटकार देऊन बसलाय सिद्धेशाला. तर बघूया पुढील कशा चेंडू टाकेल. कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न असेल, परंतु आता मात्र पहिला षटकार मारल्यानंतर काहीसा फलंदाजाचा कॉन्फिडन्स नेहमी उंचावतो. तर बघूया यावेळेसचा चेंडू अभिषेक डेरे. यावेळेसचा चेंडू ऑफ स्टंप पिचिंगचा बाहेरचा चेंडू आहे, वाईट घोषित केलाय. दोन्ही हा समांतर आणि धाव आली अवांतर. धावपलकावरती 12 धावा लागल्यात मित्रांनो. काहीस दिशाहीन गोलंदाजी अभिषेक डेरेच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा सेम दशा आणि सेम दिशा पाहायला मिळते. त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. वारंवार चेंडू काहीसा ऑफ स्टंप पिचिंगच्या बाहेर, रडारच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, ऑफ साइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न, त्याच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. कारण का पट्ट्यात आला का थेट कार्यक्रम करतो 6 धाव संख्येचा. तर बघूया रडार पासून दूर ठेवण्याचा सक्सेस मिळतोय का. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू स्टेअर केलाय समोरच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव आणि चांगला असा थ्रो पाहायला मिळतोय. एकच धाव आणि या एकच धावेवर समाधान मानावं लागेल. सुंदररित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अलॉंग द कार्पेट हा चेंडू होता. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. अभिषेक डेरे उंचखुरा असा शरीरयष्टीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करतोय. अभि डेरेसाठी एक सुवर्ण संधी आहे. आपण जर उलटी कॅप आणि गॉगल परिधान करून विकेट मिळवली तर आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला यावेळेस चेंडूवरती सुद्धा 1 धाव आली मित्रांनो. अभि डेरे आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. आपण उलटी कॅप आणि गॉगल घालून गोलंदाजी केली आणि जर विकेट मिळाली तर आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आमच्याकडे जमा झालेलं आहे पारितोषिक. चला सुवर्ण संधी आहे. अगलं वेगळं बक्षीस सुद्धा पाहायला मिळतंय. उलटी कॅप आणि गॉगल घालून जर गोलंदाजी केली आणि त्यांना विकेट मिळाली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे. तर बघूया यावेळेसचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू, बॅटची एज लागली परंतु तिथे मात्र घोषांकित क्षेत्र आहे. एकच धाव मिळेल 1 डिक्लेअर स्वरूपात. 16 धावसंख्या धावपलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अद्यापपर्यंत या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी मित्रांनो. आणि सुंदररित्या एक षटकार पहिल्या चेंडूवरती आल्यानंतर काहीसं कमबॅक केलंय. काहीशी 2 वाईट सुद्धा पाहायला मिळालेत. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरीच्या साह्याने 17 धावसंख्येवर पोहोचतोय संघ, परंतु आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. 60+ धावसंख्या करण्याचा प्रयत्न असेल तर विकी 11 संघाचा, कारण का 60 धावा सहजगत्या या मैदानावरती होत नाही आहेत आणि ती गोलंदाजी सुद्धा त्या या विकेटवरती चांगल्या रीतीने होते मित्रांनो. यावेळेसचा चेंडू सुंदररित्या चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि मात्र षटकाची होते इथे समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 17 धावा. चला जास्तीचा वेळ घ्यायचा नाही. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. चामुंडा देवी प्रसन्न. गोलंदाजीसाठी
प्रितेश येतोय गोलंदाजीसाठी. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असणार हा अष्टपैलू कामगिरी करणारा प्रितेश. फलंदाजी करत असताना सुंदररित्या फलंदाजी केली आणि गोलंदाजीमध्ये चांगली अशी गोलंदाजी आणि एक 1 हँडेड कॅच सुद्धा घेतला महेश भोईर याचा पहिल्या मॅच मध्ये. तर बघूया डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. हलवार गतीने चेंडू फेकतो आणि काटा बदलला जातो या चेंडूचा. आउटस्विंग पद्धतीचे गोलंदाजी वारंवार त्याच्याकडून पाहायला मिळते. यावेळेस चेंडू अलॉंग द कार्पेट समोरच्या दिशेने काहीस क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते. चेंडू 2 धावा पळून काढल्यात मित्रांनो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय सिद्धेश साठी. हलवार गतीने फेकलाय. त्याईसा जज करण्यात असफल झाला आणि चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. तेवीस धावा धावपलकावरती लागल्यात मित्रांनो. सुंदररित्या फटकेबाजी पाहायला मिळते सिद्धेशच्या माध्यमातून. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. तर बघूया प्रितेश गोलंदाजी करतोय. सुंदररित्या डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. समोर आहे तो सिद्धेश. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. बदलाव पाहायला मिळतोय. तर बघूया यावेळेस चेंडू सिद्धेश साठी. पुन्हा एकदा हलवार गतीने चेंडू फेकलाय. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की नाही आहे, परंतु नाही आहे. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा धावपलकावरती लागल्या. सुंदररित्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रोहित आणि सिद्धेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि डावखुऱ्या हाताचा गोलंदाज सुंदररित्या गोलंदाजी करतो. नेहमी घातक गोलंदाज मानला जातो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, परंतु आता मात्र हलवार गतीने फेकतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलेला चेंडू. तिथे मात्र क्षेत्ररक्षण काहीच खराब होतोय, परंतु 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 25 धावा धावपलकावरती लागल्यात मित्रांनो. राहुल आणि सिद्धेशची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संत गतीने चाललेला हा सामना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेसच्या चेंडूवरती पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट समोरच्या दिशेने अभिषेक डेरे त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव. समोरच्या क्षेत्रावरती सुंदररित्या कामगिरी करतोय. 27 धावा धावपलकावरती लागल्यात मित्रांनो. चांगल्या रीतीने फलंदाजी पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून जरी वंचित ठेवले या षटकामध्ये एक चौकार जरी आला, परंतु मोठे फटके अद्यापर्यंत आलेले नाहीयेत. यावेळेस चेंडूवरती कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा सिंगलवर भर दिला जाईल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. एकच धाव आणि आता मात्र षटकाची होते इथे समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्यात त्या 28 धावा. निर्धारित 5 षटकांचा सामना 28 धावा धावपलकावरती लागल्यात. तर बघूया 18 चेंडूंचा खेळ झालाय. 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी.
वैयक्तिक दुसरं व संघाकडून सांघिक चौथे षटक घेऊन येतोय शिवम. संघाचा कर्णधार पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च करून 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. तोच शिवम गोलंदाजीसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट रेवस एंड कडून. यावेळेसच्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक ने झेल इथे मात्र सोडलाय आणि त्याच नंतर या 2 धावा पूर्ण पाहायला मिळत आहेत. तीस धावा धावपलकावरती लागल्यात. काहीसा मोठा फटका खेळायचा होता त्या चेंडूवरती. उंची जास्त लांबी कमी परंतु त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला होता चेंडूपर्यंत परंतु हात न आया मुंह न लगा. शेवटच्या क्षणी हातातून चेंडू निसटला आणि झेल इथे सुटलाय मित्रांनो. हलवार गतीने आता मात्र गती परिवर्तन पाहायला मिळतोय. ऐन मोक्याच्या क्षणी बोट फेरली आणि त्याच नंतर गती काढून घेतली आणि फलंदाज चकलाय या चेंडूवरती. स्लोअर वेन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 2 चेंडू फेकले, 2च धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. काय सुंदररित्या गोलंदाजी, काय स्पेल त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हलवार गतीने फेकला. यावेळेसच्या चेंडूवरती बॅटवरती काहीसा कनेक्ट होत नाहीये तोपर्यंत अँडरम थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सुंदर असं हे मैदान आपण पाहतोय. राजा शिवछत्रपती किहीमचं हे क्रीडांगण सुंदररित्या पाहायला मिळते. सिमेंटची विकेट आहे आणि सुंदररित्या गोलंदाजीला सुद्धा पोषक अशी ही विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघूया या पुढील चेंडू रोहित साठी. यावेळेसचा चेंडूवर सुंदररित्या फटका, नेत्रदीपक फटका, चेंडूने दिलाय दगा आणि चेंडू गेलाय पंचांचा वेट फॉर डिसिजन. 4 धावांसाठी चौकार. कैसा अभिषेक डेरे काय ते चेंडू मागे झेल घेण्याच्या नादामध्ये पुढे गेला आणि मात्र चेंडूने दिला दगा. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हलवार गतीने स्लॅश केलाय त्या चेंडूवरती. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सहज गत्या पूर्ण होईल. 37 धावा धावपलकावरती लागल्यात. सुंदररित्या गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शिवमच्या माध्यमातून सुरू आहे मित्रांनो. क्षेत्ररक्षकाची काहीशी साथ लाभत नाहीये शिवम याला, अन्यथा तो चौकार तिथे 1 किंवा 2 धावेमध्येच रूपांतर झालं असतं परंतु तसं मित्रांनो होत नाही. जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्त्व दिलं जात नाहीये. सुंदररित्या धावपलकावरती धावा लागल्यात त्या 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा जोरदार टाकलेला चेंडू, द्रुत गती मारा, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय परंतु चेंडू जातोय वन डिक्लेअर स्वरूपात घोषित परिसरामध्ये. षटकाची होते इथे समाप्ती. धावपलकावरती धावा लागल्यात त्या. अडतीस धावा झाल्यात. चाळीस धावा झाल्यात.
डबल इथं दोनदा डबल घेतल्या. आता काय मग 40. चला 38 धावा झाल्यात. सामन्याला सुरुवात करायची आहे. 38 झाल्यात. ओके 38. चला 38 धावा झाल्यात. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज वाईट चेंडू आहे. 39 धावा धावपलकावरती लागल्यात. जितेश साळवी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा रेवस एंड कडून गोलंदाजी करतोय. चला यावेळेस चेंडू पुन्हा एकदा हलवार गतीने फेकलाय, परंतु या चेंडूवरती सुंदररित्या फटका. चेंडू धिरकावून दिलाय. सरळ षटकार. जितेश साळवीच्या चेंडूवरती सिद्धेशने धिरकावून दिलाय. मॅग्निफिसंट षटकार. समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. सुंदररित्या नेत्रदीपक फटका. चौकार. आपल्याला ट्रॅव्हल करत असताना पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट चौकाराच्या साहाय्याने सुंदररित्या गॅप शोधली आणि मात्र थोडीशी दुखापत पाहायला मिळते. चल शेवटचे किती 4 बॉल आहेत ना. 4 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो पहिल्या डावातील. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. रनआउटची संधी मिळेल मित्रांनो आणि रनआउटच्या स्वरूपात रोहितला माघारी परतावं लागेल. नवीन येणारा फलंदाज अथर्व. तर बघूया यावेळेसचा चेंडू सुंदररित्या फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जात होता, परंतु तिथे मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण, परंतु खराब थ्रो पाहायला मिळतोय. 2 धाव पळून काढतायत. धावपलकावरती धावा लागल्या मित्रांनो.
52 धावा. 52 धावा धावफलकावरती लागल्या. सिद्धेशच्या बॅट मधून सुद्धा सुंदररित्या फटकेबाजी आपण पाहिली. ऑन साइडची फटकेबाजी, ऑफ साइडची फटकेबाजी, समोरच्या दिशेची फटकेबाजी, चारी बाजूला चौफेर फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा जितेंद्र साल्वी बॉलिंग स्ट्राइक वरती. जितेश साल्वी यावेळेसचा चेंडू काहीसा चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये. वन डिक्लेअर स्वरूपात धाव येईल मित्रांनो. 53 झाल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू धिरकावून दिलाय सरळ 6 धावांसाठी. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ते चामुंडा देवी प्रसन्न या संघासमोर. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. चामुंडा देवी प्रसन्न सलामीची जोडी पाठवा. निर्धारित 60 धावांचं लक्ष समोर आहे. 5 षटकांचा सामना आहे मित्रांनो. 2 षटकं पॉवर प्लेची असणार आहेत. 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला 9 क्षेत्ररक्षक लावावे लागतील आणि 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर सीमारेषेच्या लगत आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षक आहे तो डीप मिडविकेटला आणि तर एक आहे तो स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये.
तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरते आपण पाहतोय। शिवम आणि सचिनची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। 60 धावांचा पल्ला पार करायचा आहे, तर बघूया या 60 धावा कशा प्रकारे पार पाडल्या जात आहेत, काय होणार काय बिघडणार हे आपण बघणार आहोत। या 5 षटकांमध्ये गोलंदाज उंच खुरू शरीरयष्टीचा गोलंदाज काहीसा सस्त्यामध्ये बाद झाला, गोल्डन डकचा शिकार होऊन बाद झाला। पहिल्या मॅचचा हिरो आणि मात्र दुसऱ्या मॅचला शून्याचा भोपळा वर बाद झाला मित्रांनो। परंतु आता गोलंदाजीमध्ये बघूया प्रसाद कर्वे काय करून दाखवते आपल्या संघासाठी। द्रुतगती मारा हा त्याचा हातखंड आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली अशी गोलंदाजी अनेक मैदानावरती केली आणि आता मात्र या घरच्या मैदानावरती कशा प्रकारे गोलंदाजी करतोय। राजा शिवछत्रपती केहिम क्रीडांगणावरती हा सामना रंगतोय मित्रांनो। दोन्ही संघ पहिले सामना 1-1 विजयी होऊन दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेत आणि या विनर मध्ये हा सामना रंगलाय मित्रांनो। पहिल्या डावामध्ये 59 धावा लागल्यानंतर 60 धावांचं लक्ष ठेवलंय, तर बघूया 60 धावा कशा प्रकारे शिवम स्ट्राइक एंड वरती आणि सचिन नो स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय। चामुंडा देवी प्रसन्न या संघाकडून क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय। प्रसाद कर्वेच्या माध्यमातून एक क्षेत्ररक्षक डीप मिडविकेट काऊ कॉर्नर म्हणूया आपण आणि एक आहे तो समोरच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एकाला ठेवलाय। तर बघूया कशा प्रकारे सामना रंगतोय मित्रांनो। पहिला चेंडू सामन्याला सुरुवात होते। प्रसाद कर्वे ऑन अ बॉलिंग मार्क राईट आर्म ओव्हर द विकेट। लॉरफुल टॉस पद्धतीचा चेंडू पहिल्या चेंडूवरती सुपरहिट षटकार। लॉर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, पट्ट्यात आला की कार्यक्रम केला जातोय आणि सरळ धिरकावून दिला तो डीप मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावींसाठी। खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहायला मिळतंय। कैसा यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकण्याची गती होती, परंतु कैसा लॉर फुलटॉस देऊन बसला। बघूया पुढील चेंडू। आता मात्र सुंदररित्या चेंडू स्टेअर केलंय, त्या चेंडू मागे क्षेत्ररक्षक आहे परंतु त्या चेंडू पासून दूर राहतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण पार पाडल्यात। 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात। सुंदररित्या कामगिरी पाहायला मिळते। पहिला चेंडू कायसा लॉर फुलटॉस पडल्यानंतर कायसा लेंथ चेंडू हाताळला तो प्रसाद कर्वे यांनी। आपल्या उंचीचा भरपूर फायदा उचलला जातोय। आता बघूया 8 धावा धावफलकावरती लागल्या। तब्बल 60 धावांचं लक्ष समोर असताना आपल्याला पाहायला मिळते। 12ची सरासरी आहे, प्रति षटकामध्ये 12 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी चामुंडा देवी प्रसन्न या संघाला। तर बघूया यापुढील चेंडू शिवम साठी। पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु भन्नाट वेगामध्ये गोलंदाजी करतोय। द्रुतगती मारा टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये येतोय। बाकीचं काम यष्टी रक्षकाने पूर्ण पार पाडलंय। सुंदररित्या कामगिरी, निर्धाव चेंडूची सांगता होते। मगाचपासून गोलंदाजीसाठी सुंदररित्या कामगिरी करतोय। पहिला चेंडू काहीसा लोअर फुल टॉस पाहायला मिळाला, त्याच नंतर काहीसा चांगला कमबॅकिंग गोलंदाजीकडे वाटचाल करतोय तो प्रसाद कर्वे। सुंदररित्या ऍक्शन मध्ये गोलंदाजी, चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय तो प्रसाद कर्वे। टप्प्याचा चेंडू, परंतु चांगला पूलचा फटका आणि हा सक्सेसफुल फटका 1 बाउंड सीमारेषेच्या पलीकडे चौकार। यावेळेचा चेंडू गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते। चेंडू मात्र इथे डॉट पाहायला मिळतोय। धावफलकावर एक नजर मारली तर धावा लागतात 12 धावा। चांगली अशी सरासरी 12ची सरासरी राखावी लागेल, परंतु 12 धावा धावफलकावरती लागल्यात। एक षटकार चौकार शिवमच्या बॅट मधून पाहायला मिळतात। प्रसाद कर्वे ऑन बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय। बघूया यावेळेचा चेंडू, यावेळेच्या चेंडूवर हेलिकॉप्टरचा फटका बघूया कितपत लँड होतोय। चेंडू जातोय ते 1 बाउंड सीमारेषेच्या पलीकडे। ये दिल मांगे मोर हा येतोय हॅपी 4।
कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्पृहा 11 विरुद्ध प्रसन्न वॉटर स्पोर्ट. चला, पहिल्या षटकामध्ये मित्रांनो 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 12ची सरासरी राखायची होती आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर 16 धावा धावफलकावरती लावल्यात. चांगली अशी फटकेबाजी शिवमच्या माध्यमातून 2 उत्तुंग असे चौकार आणि मात्र 1 उत्तुंग असा नेत्रदीपक षटकार पाहायला मिळाला आहे. रोहित येतोय गोलंदाजीसाठी. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले आहे आणि 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवणं अनिवार्य आहे. तर बघूया कशा प्रकारे सामना रंगतोय. रोहित सुंदररित्या लॉंग रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित याचा कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेसचा चेंडू भन्नाट वेगामध्ये टाकलेला चेंडू. गुडलँड स्पॉटवर हा चेंडू टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये येण्याची शक्यता होती आणि ती शक्यता नाकारता येत नाही आहे. सुंदररित्या ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी रोहितकडे. अनेक मैदानावरती गोलंदाजी करण्याचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय आणि सिमेंटच्या खेळपट्टीवरती ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी नेहमी भावते आणि ती मात्र फलंदाजाला चकून जाते. मित्रांनो, यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा स्विंग इन अ मिस. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. आता मात्र रोहितचा स्पेल मित्रांनो पाहायला गेलं तर चांगल्या रीतीने पाहायला मिळतोय. दोन चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा निर्धाव चेंडू येतो तेव्हा तेव्हा गोलंदाजाचा कॉन्फिडन्स नेहमी उंचावत असतो. याही वेळेला अशाच प्रकारचं चित्र रोहितच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते. बघूया तिसरा चेंडू. पुन्हा तिसरा ही चेंडू. पंच बघूया नाखुश आहेत की चांगला चेंडू आहे, परंतु रनआउटचा चान्स आणि फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. कमॉन डीजे. सुंदररित्या क्लीन बोल्ट. फलंदाज प्रितेश. लगातारचा चौथा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र तर पाहायला गेलं तर क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरलं आणि त्रिपलाचीत बाद केलं ते शिवम याला. 4 चेंडू फेकले, 4ही चेंडू डॉट आणि एका गड्याला तंबूचा रास्ता दाखवलाय, तो सुद्धा शिवम सारख्या खंद्या फलंदाजाला. संघाचा कर्णधार होता त्याला तंबूचा रास्ता दाखवलाय तो रोहित याने. काय सुंदररित्या स्पेल ऑफ कटर पद्धतीची गोलंदाजी आज मात्र भावली ती राजा शिवछत्रपती क्रीडांगणावरती. चांगली अशी नैसर्गिक खेळपट्टी आपण पाहिली. सिमेंटच्या खेळपट्टीवरती खेळण्याचा चांगला असा मोह आपल्याला पाहायला मिळतोय. तर बघूया यावेळेसचा चेंडू. तर भास्कर बेंद्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय.
सतरा धावा धावफलकावरती लागल्यात. समोर फलंदाज आहे तो अभिषेक डेरे. तर बघूया अभिषेक डेरे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. उजव्या हाताचा फलंदाज, उंचखुरा शरीरयष्टीचा फलंदाज आपण पाहतोय. तर बघूया शेवटचा चेंडू आहे रोहित याच्या गोलंदाजी मधील. लॉरफुल टॉस पद्धतीचा चेंडू अलॉंग द कार्पेटच्या आधारावरती खेळलाय चेंडू आणि त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत आपण पाहिलं तर एकाच धावेवर भर दिला जाईल आणि मात्र षटकाची होते समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. 2 गडी बाद 18 धावा धावफलकावरती लागतायत. चामुंडा देवी प्रसन्न या संघाची. तर बघूया निर्धारित आपण पाहिलं तर 60 धावांचा पल्ला पार करायचा आहे. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रति षटकामध्ये 12ची सरासरी राखायची होती. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2च धावा खर्च करून काय रोहितने षटक हाताळलं. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 चेंडू 42 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. तर बघूया 18 चेंडू 42 कशा प्रकारे सामना रंगेल मित्रांनो. अभिषेक डेरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर संकेत येतोय गोलंदाजीसाठी. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय बघूया. कैसा दाबारा पॉलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत याचा अभिषेक साठी गोलंदाजी करतोय संकेत. प्रेक्षक बाहेर व्हायचे. चला मैदानामधून प्रेक्षक बाहेरच्या दिशेला जायचं आहे. यावेळेसच्या चेंडूवरती चेंडू जातोय मागच्या दिशेने. 1 डिक्लेअर घोषित क्षेत्र आहे. 1 डिक्लेअर स्वरूपात धावेल. धावफलकावरती धावा लागतायत त्या मित्रांनो 19 धावा. चांगली अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके पाहिजे जिंकण्यासाठी. वारंवार मोठ्या फटक्यांची अपेक्षा करतोय परंतु काहीसा स्ट्रगल करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅट आणि चेंडूचा काहीसा नीटसा संबंध होत नाहीये. बघूया संकेताचा पुढील चेंडू. या वेळेसचा चेंडू पंच नाखुश. दोन्ही हात समांतर आणि मात्र धाव आली अवांतर. पंचांनी जमिनीला दोन्ही हात समांतर केले आणि सांगितलं स्कोररकडे की हा चेंडू खेळण्या मर्यादे बाहेरचा आहे आणि मात्र 1 धाव धावफलकावरती वाढली गेली आणि 20 धावा धावफलकावरती लागल्यात मित्रांनो. 60 धावा पाहिजे. 40 धावांचा अजूनही पल्ला पार करायचा आहे. तर 40 धावा बनवायच्या असतील तर मोठे फटके खेळावे लागतील. अकोटप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता परंतु पुन्हा एकदा स्विंग इन अ मिस सफल झाला आणि त्याच नंतर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. लगातारच्या चेंडूवरती डॉट होतोय. काहीसा संघाला मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा आहे परंतु बॅटला चेंडू काहीसा लागत नाहीये अभिषेक याचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा राम हले सरांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी संकेतच्या गोलंदाजी मधून आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली अशी गोलंदाजीचा नजरानं आपण पाहतोय त्यांच्याकडून परंतु दिशाहीन गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते. काहीसा सल्ला मशवरा देण्यासाठी प्रसाद कर्वे यष्टीरक्षक करत असताना त्यांच्याकडे गेले आणि काहीसा सल्ला दिलाय त्यांना कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे या विकेट वरती. अकोटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट वरती जाऊनच पंच करतोय. काहीसा मोठा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु कार्पेटच्या आधारावरती सिंगल डबल वर भर दिला जातोय. 22 धावा लागल्यात. 3रं षटक प्रगतीपथावर आहे मित्रांनो. सामना जिंकण्यासाठी 60 धाव्यांची गरज आहे. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. अद्यापर्यंत निम्मा पल्ला सुद्धा पार झालेला नाही आहे चामुंडा देवी प्रसन्न संघाचा. तर बघूया पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी प्रितेश डावकर हाताचा फलंदाज. अष्टपैलू कामगिरी करणारा अद्यापर्यंत स्ट्राइक एंड वरती आहे. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली. सुंदररित्या त्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा आल्या आणि त्याच नंतर संघाला विजयश्री सुद्धा प्राप्त करण्यात यश त्याचा एक मोलाचा हातखंड होता. या वेळेसचा चेंडू सुंदररित्या भन्नाट वेगामध्ये चेंडू फेकलाय.
पुन्हा एकदा चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय. आता मात्र इक्वेशन बदललं जातंय. वारंवार संघाकडे इक्वाय रन रेट वाढलं जातंय. मोठे फटके खेळायचे आहेत परंतु सध्याच्या घडीला बॅटवरती काहीसा चेंडू स्पर्श करत नाहीये आणि चांगल्या रीतीने गोलंदाजी विकी 11 संघाकडून आपण पाहतोय. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक सुद्धा चकलाय त्या मागे माग क्षेत्ररक्षकाने परंतु चेंडू मात्र वाईट आहे. वाईट घोषित केलाय. 23 धावा झाल्यात मित्रांनो. 23 धावा लागल्यात मित्रांनो. संकेत गोलंदाजी करतोय. अद्यापपर्यंत 2 चेंडू चांगले फेकतोय, एखादा वाईट फेकतोय अशी त्याची दैनंदिन अवस्था आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू भन्नाट वेगामध्ये टाकलाय. ऑफ स्टंप पिचिंग यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरलं जाते आणि इथे मात्र षटकाची सांगता होते. आता मात्र 12 चेंडू मध्ये 23 धावा झाल्यात. 12 चेंडू 37 धावांचं लक्ष आहे. 12 चेंडू 37 धावा. सन्माननीय उमेशजी पेडणेकर यांना मी विनंती करतोय व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. उमेशजी पेडणेकर. चला 12 चेंडू 37. कोण येतोय गोलंदाज? रोहित. ज्यांनी गोलंदाजी करत असताना 2च धावा खर्च केल्या. काय गोलंदाजी केली मित्रांनो. तोच गोलंदाज येतोय रोहित. चला सामन्याला सुरुवात होते मित्रांनो. रोहित येतोय गोलंदाजीसाठी. 12-37 च समीकरण. 37 धावा 12 चेंडू. 12 चेंडू 37 धावा. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती कार्यक्रम करून टाकलाय. पट्ट्यात आला होता. सरळ धिरकावून दिला. षटकार. अकरा चेंडू 31 गणित मित्रांनो. अंकगणित आहे. कशा प्रकारे कॅल्क्युलेशन बदललं जाईल एका एका चेंडू मागे इथे गणित बदललं जाते. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर काहीस 31 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर रोहित याने कमालीची गोलंदाजी केली परंतु दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडूचा कार्यक्रम करून दिलाय तो अभिषेक डेरे याला. पुन्हा एकदा आता मात्र क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. 30 धावा धावपलकावर पाहिजे. दहा चेंडू 30 धावा. अभिषेक डेरे याने जो आता षटकार मारला त्याच्यासाठी व्ही.डी. यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. तर बघूया पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव. संघाला 1-2 धावा परवडणाऱ्या नाही आहेत. मोठे फटके पाहिजे मित्रांनो सामना जिंकण्यासाठी. आता मात्र 29 धावांची गरज आहे. 9 चेंडू 29 धावा. 9 चेंडू 29. बघूया 9 चेंडू मध्ये 29 धावा होतील का. काय होईल काय बिघडेल या सामन्यामध्ये. एक तर षटकार अभिषेक डेरे याच्या माध्यमातून आलाय तर बघूया दुसरा येतोय का.
दुसरा मोठा फटका जरूर आलाय, परंतु चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी षटकार. सदतीस धावा झाल्यात. किती पाहिजे? चला पुढील चेंडू. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू बघूया या चेंडूवर काय धावा मिळल्या जातील, परंतु पंचांचा वेट फॉर डिसिजन. वन डिक्लेअर. 38 धावा धावफलकावरती लागल्यात मित्रांनो. तर बघूया अभिषेक डेरे ऑन अ स्ट्राइक. सुंदररित्या 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले, परंतु अशाच मोठ्या फटक्यांची गरज आहे संघाला. चामुंडा देवी प्रसन्न या संघाला सामना जर जिंकायचा असेल तर अभिषेक डेरेला असेच मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की नाही आहे ही दुविधा होती, परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागलंय. षटकाची होते इथे समाप्ती. आता मात्र धावफलकावरती धावा लागल्यात 39 धावा. आता मात्र 21 धावा पाहिजे. 6 चेंडू 21 धावा. इथे मात्र सामना कोण जिंकणार, या सामन्यामध्ये काय घडणार काय बिघडणार ही थोडीच वेळ सांगणार मित्रांनो. 6 चेंडू 21, 39 झाल्यात. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक. बॅट गेली चांगली. चला स्मिथ साठी सुवर्ण संधी. स्मिथ लेडकर याला सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेट साठी कुणाल तोडणकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर बघूया समोर फलंदाज आहे तो अभिषेक डेरे. आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, परंतु मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. रनआउटचा चान्स. 2 धावा कंप्लीट. 19 पाहिजे. 5 चेंडू 19 आणि स्मिथ साठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेट साठी कुणाल तोडणकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चल बघूया पुन्हा एकदा. 5 चेंडू 19 धावा. 5 चेंडू 19 धावांचं समीकरण आपण पाहतोय. मनजित लेडकर यांचा हा सुपुत्र आपण पाहतोय खेळत असताना. यावेळेसचा चेंडू बघूया कशा प्रकारे टाकतोय. यावेळेसचा चेंडूवर सुंदररित्या चेंडू डायरेक्ट. एकच धाव. आता मात्र समीकरण बदललंय. 4 चेंडू 18 धावा. 4 चेंडू 18 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. डावकुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय प्रितेश. मगाचपासून स्ट्राइक एंड वरती येतोय, परंतु मोठे फटके त्याच्या बॅट मधून काहीसे येत नाही. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी राहिलेला, परंतु आता मात्र ती कामगिरी आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये करावी लागेल.
3 मोठे फटके खेळावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. 4 चेंडू आहेत आपल्याकडे, 18 धाव्यांची गरज आहे. चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय तो स्मिथ. मोठा फटका येतोय परंतु अलॉंग द कार्पेट काहीसा चेंडूने दिलाय दगा. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. ये दिल मांगे मोर हा येतोय हॅपी फॉर. तीन चेंडू 14 धावा पाहिजे. 3 चेंडू 14. तर बघूया आपण 3 चेंडू मध्ये 14 धावा होत आहेत का. चला 3 चेंडू 14 धावा आपल्याला पाहायला आवश्यकता आहे. तर बघूया होत आहेत का. यावेळेसचा चेंडू बघूया. सुंदररित्या चेंडू हाताळलाय मित्रांनो. आता मात्र चांगलं कमबॅक केलंय ते स्मिथ लेडकर याने. 13 ची आवश्यकता आहे आणि कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 13 धावा. 2 मोठे फटके मारले तरी इथे सामना गमवावा लागणार आहे चामुंडा देवी संघाला. काहीसा वाईट नो आला तर या सामन्यामध्ये काही होऊ शकतं, अन्यथा सामन्यामध्ये काहीशी औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काय होईल हे सांगू शकत नाहीये मित्रांनो. ह्या वेळेचा चेंडू वाईटचा पंचांनी नोचा डिसिजन आहे. पंच वाईट प्लस 1 डिक्लेअर. तर आता मात्र 11 पाहिजे. 2 चेंडू 11. दोन चेंडू 11चं समीकरण आहे आणि स्मिथ लेडकर साठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेट साठी कुणाल तोडणकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर बघूया सध्याच्या घडीला 2 चेंडू त्याच्या वाटेला आहेत. कशा प्रकारे टाकतोय बघूया. 2 चेंडू 11 धावा. दोन्हीकडे सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा होता परंतु आता मात्र सामन्यामध्ये पकड मजबूत केली ती विकी 11 संघाने. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 1 चेंडू 11 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. छोट्याशा वयामध्ये चांगली अशी गोलंदाजी आणि चांगल्या टान्स वरती गोलंदाजी करतोय. चांगला रिदम पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू विकेट मिळते का पाहूया, परंतु नाही आहे. चेंडूने दिलाय दगा. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे परंतु सामना जिंकतोय विकी 11. हार्ड लक. तसेच स्मिथ लेडकर यांनी चांगली गोलंदाजी टाकली त्याबद्दल कुणाल तोडणकर यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
कॅश घेऊन थांब ऋषी शिवम